ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याच्या दिशेने एक महत्त्वाची घडामोड घडली आहे। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज दुपारी 12च्या सुमारास उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची भेट घेतली। दोघांमध्ये तब्बल 2.5 तास बैठक पार पडली। आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने पहिली औपचारिक चर्चा या भेटीदरम्यान झाल्याचं समजतंय। गेल्या 19 वर्षातला विसंवाद आणि एकमेकांबद्दलचा अविश्वास दूर करण्याच्या अनुषंगाने ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। तसंच येत्या 2 ऑक्टोबरला म्हणजे ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे त्याबद्दलही दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये उत्सुकता आहे। शिवतीर्थावर पार पडलेल्या आजच्या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंसोबत अनिल परब आणि संजय राऊत हे नेते उपस्थित होते, तर मनसेकडून बाळा नांदगावकर सुद्धा या बैठकीच्या वेळी उपस्थित होते अशी माहिती मिळते। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सवानिमित्त दोन्ही भावांची भेट झाली होती। तसंच त्यापूर्वी सुद्धा काही वेळा हे दोन्ही बंधू विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र आले होते। आणि या भेटीचे नेमके काय राजकीय अर्थ निघतात या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आहेत। अभय देशपांडे सर, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। अभय सर, प्रश्न तुम्हाला असा आहे की आजच्या या भेटीचा नेमका अर्थ काय काढायचा, कारण 19 वर्षांचा विसंवाद आणि त्यानंतर तुरळक ठिकाणी या दोघांच्या भेटी झाल्या होत्या, मात्र औपचारिक चर्चा होऊ शकली नव्हती आणि आज असं कळतंय की या भेटी दरम्यान औपचारिक चर्चा झाली आहे। काय चर्चा झालेली असू शकते आणि त्याचे अर्थ काय निघतात? नाही, एक निश्चित आहे की अलीकडच्या काळामध्ये वारंवार या भेटी होत आहेत आणि त्याचं कारण आहे की मधल्या काळामध्ये जो तणाव होता, जो संघर्ष होता दोन पक्षांमधला, दोन भावांमधला, तो दूर झाल्यानंतर त्यातलं जे अवघडलेपणा असतो तो जर दूर करायचा असेल तर त्या वारंवार भेटी व्हाव्यात या दृष्टीने प्रयत्न असतात आणि ते आपल्याला दिसत आहे। दुसरं असं आहे की दसरा मेळाव्याला, म्हणजे जो शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा आहे, त्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे यांनी उपस्थित राहावं अशी एक शिवसेनेची इच्छा दिसते, ठाकरेंच्या शिवसेनेची। परंतु ते थेट उपस्थित राहायचं असेल तर त्यापूर्वी काही गोष्टी निश्चित होणं आवश्यक आहे असं मला वाटतं प्रतिक्रिया मनसेमधून ऐकायला मिळते। कारण असं आहे की हा दसरा मेळावा जो आहे तो हा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहे। म्हणजे एक प्रकारे या दसरा मेळाव्यामध्ये मला वाटतं निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच फुटेल असं दिसतंय। कारण आपल्याला अजूनही निवडणुकांच्या तारखा जरी आलेल्या नसल्या तरी त्या 2-3 महिन्यात होणार याचं स्पष्ट आहे। फार तर त्या जानेवारीपर्यंत पुढे जाऊ शकतील, परंतु त्याच्या आधीचा मेळावा आहे, त्याच्यामुळे या मेळाव्यामध्ये प्रचाराच्या दृष्टीने एक सुरुवात होण्याची शक्यता आहे। आणि अशा वेळी जर राज ठाकरे यांनी उपस्थित राहावं अशी इच्छा असेल ठाकरेंच्या सेनेची तर त्याच्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत, म्हणजे काही लगेच काही सगळं ही जागा तुम्हाला, ही आम्हाला असं काही ठरणार नाही किंवा ठरलं तरी ते जाहीर होणार नाही, पण एक साधारणतः सूत्र काय असेल या जागा वाटपाचं, या युतीमध्ये आपण दोघंच लढणार आहोत की आणखी जे महाविकास आघाडीतले घटक आहेत त्यांना बरोबर घेण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा आहे का, या संदर्भात काही प्राथमिक चर्चा होणं आवश्यक आहे। आणि मला वाटतं की त्या दृष्टीने काही बोलणी झाली तर मग निमंत्रण द्यावं का, मग ते आलं तर स्वीकारावं का, कारण उद्या जर हे काही न ठरता निमंत्रण दिलं आणि राज ठाकरेंनी आपली आतापर्यंतची जो भूमिका त्यांनी ठेवली की कुठलेही स्पष्ट संकेत द्यायचे नाही, तसं जर झालं तर मग केवळ ते दसरा मेळाव्याला उपस्थित राहून काही म्हणजे त्यांचं काही कुठलेही संकेत देऊ शकणार नाही आणि तो एवढा मोठा इव्हेंट असेल। त्यामुळे या गोष्टी आधी ठरवाव्या आणि मगच ते या पुढे जावं या दृष्टीने काही तासपुडी सुरू असल्याचं आपल्याला मनसेमधल्या काही लोकांकडनं कळतंय आणि त्या दृष्टीने मला वाटतं की बोलणी सुरू झालेली आहे। एक निश्चित आहे की या निवडणुकीमध्ये काय होतं, एक विनोद याच्यामध्ये एक भाग असा आहे की मागच्या वेळेस शिवसेना सगळ्या पक्षांविरोधात म्हणजे भाजपा विरोधातही राज्यात आघाडी असताना विरोधात लढली होती आणि स्वबळावर त्यांनी 84 जागा जिंकल्या होत्या। बरोबर। आता या 84 जागांमध्ये बहुतांश जागा आहेत त्या मराठी बहुल भागातल्या आहेत की जिथे मनसे पण त्यांचं पण तिथे प्राबल्य आहे, थोडं तिथे त्यांना इच्छुक आहेत, त्यांच्याकडे त्यांचं काडर तिथे आहे। अशा वेळी त्यांना काही जिंकलेल्या जागा म्हणजे त्या जागा पण द्याव्या लागतील, त्याचं सूत्र ठरवावं लागेल। आता त्याच्यामध्ये अनेक नगरसेवक जे होते मावळच्या महापालिकेतले त्यातले बरेचसे लोक आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले, त्याच्यामुळे तिथे त्यांना प्रबळ उमेदवार आहेत का, त्यातल्या काही जागा सोडण्याच्या दृष्टीने चर्चा होईल का,
तर मला वाटतं ही सगळी प्राथमिक चाचपणी जी आहे त्याची सुरुवात आता झालेली औपचारिक म्हटलं तर हरकत नाही. कारण संजय राऊत म्हणाले तसं की केवळ ते मावशीच्या भेटीसाठी गेले किंवा हे असतं तर हे बाकीचे लोक तिथे उपस्थित राहण्याचं काही तसं प्रयोजन नव्हतं. अगदी. आणि आता गणपतीच्या वेळेस म्हणजे ते जाऊनही आले होते. त्यामुळे मला वाटतं की या सगळ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर काही मूलभूत गोष्टी ठरवण्याचं मला वाटतं की प्रक्रिया सुरू झाली आहे. एका अर्थाने जर आपण बघितलं की जी माहिती आपल्यापर्यंत येते ती जर विचारात घेतली तर आता एकत्र येण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष वाटाघाटी त्याची सुरुवात झाली असं म्हटलं तर ते काही चुकीचं होणार नाही. अगदी. अभय सर, दोन प्रश्न आहेत या संदर्भात महत्वाचे. एक म्हणजे दसरा मेळावा हा शिवसेनेचा एक महत्वाचा राजकीय कार्यक्रम असतो आणि पुढच्या वर्षभराची दिशा किंवा संघटना कोणत्या दिशेने जाणार आहे त्याची दिशा ठरत असते. पूर्वी बाळासाहेब ठाकरे यातून एक महत्वाचा संदेश देत असत. उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला म्हणजे इतक्या महत्वाच्या राजकीय कार्यक्रमात उद्धव ठाकरे एखाद्या पक्षाच्या प्रमुखाला बोलावून उद्या जर राज ठाकरेंनी तडाखेबंद भाषण या दसरा मेळाव्यात केलं आणि तो मेळावा जर हायजॅक केला तर काय होईल? म्हणजे अशी रिस्क शिवसेना घेईल असं तुम्हाला वाटतंय का या सगळ्या क्रुशियल मोमेंटवर? नाही, मला वाटतं की त्याच्यामुळेच मी म्हटलं की हे जर पुढे एकत्र जायचं असेल तर त्या दृष्टीने जी आधी बोलणी झाली आहे ती दोघांच्या दृष्टीने, ज्याचा उल्लेख तुम्ही केला की या दोघांच्या दृष्टीने ती का आवश्यक आहे की भविष्यात जर एकत्र येणार आहोत की नाही आपण हे जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत मग बाकीच्या गोष्टी तुम्ही जे म्हणता तो प्रश्न निर्माण होईल. मला वाटतं की त्या दृष्टीने, कारण अजूनही अधिकृतपणे शिवसेनेने असं नाही सांगितलेलं की आम्ही राज ठाकरेंना निमंत्रित करणार आहोत म्हणून. बरोबर. ते आपल्याकडे माहिती येते त्याप्रमाणे त्यांनी यावं असे त्यांचे प्रयत्न आहेत. परंतु या सगळ्या बाबत निश्चितता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला वाटतं की ती त्या अधिकृतपणे सांगितलं जाणार नाही. दुसरं असं आहे की शिवसेना मुंबईमध्ये जरी शिवसेनेचं प्राबल्य असलं आणि शिवसेना स्वबळावर लढली असली तरी त्याचं विभाजन झालेलं आहे. 2017ला एकसंघ शिवसेना होती. आज शिवसेनेमध्ये विभाजन झालंय. नगरसेवक मागळते नगरसेवक मोठ्या संख्येने शिंदेकडे गेलेले. त्याच्यामुळे आज एकत्र स्वबळावर लढण्या एवढी ताकद ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे का हा प्रश्न दुसरा आहे. दुसरं असं आहे की राज ठाकरे हे स्वतः अनेकदा स्वबळावर लढले. त्यांनी काही जागा जिंकल्या. 27 नगरसेवक त्यांनी एकदा निवडून आणले. परंतु आज ती उर्मी म्हणजे ठाकरे सेनेमध्ये ती शक्ती आणि मनसेमध्ये ती उर्मी राहिली आहे का स्वबळावर लढण्याची हाही प्रश्न आहे. त्याच्यामुळे ही युती होणं ही केवळ म्हणजे भावनिक किंवा मानसिक नाही तर मला वाटतं की राजकीय गरज सुद्धा आहे. आणि ती राजकीय गरजच अनेकदा तुमच्यातले जे संघर्ष असतात छोट्या मोठ्या जे दुरावा गोष्टींमुळे झालेल्या असतात ती तुम्हाला बाजूला ठेवायला भाग पाडते. आणि मला वाटतं की तीच सगळी प्रक्रिया होताना दिसते. आणि आजची भेट मला वाटतं की राजकीय वाटाघाटीच्या दृष्टीने महत्वाची समजावी लागेल. कारण मराठीच्या मुद्द्यावर ते व्यासपीठावर आले त्यावेळेस ते एकत्र येणं असेल ते वेगळ्या स्वरूपाचं होतं. त्यात आणि त्या ह्याच्यातही राज ठाकरेंचं ते अवघडले पण आपण सगळ्यांनी पाहायला मिळालं ते बघितलं. नंतरच्या काळामध्ये स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गेले तिकडे. त्याच्या वेळेस म्हणजे ते हळूहळू ज्या भेटी वाढतायत तसा ते म्हणजे मला वाटतं की तो अवघडलेपणाही कमी होतोय. आणि आता राजकीय चर्चाला मला वाटतं की त्या दृष्टीने म्हणजे राजकीय चर्चेच्या दृष्टीने सगळी बांधणी झालेली आहे आणि त्या चर्चा आता सुरू होत. अगदी एक औपचारिक चर्चेला सुरुवात झाली आहे या निमित्तानं असं म्हणता येईल. पण अजून एक महत्वाचा प्रश्न उरतोय. शेवटचा प्रश्न आहे की महाविकास आघाडीचं भवितव्य काय? जर राज ठाकरेंना सोबत घ्यायचं असेल तर काँग्रेस थांबणार नाही, कारण काँग्रेसची राजकीय अडचण इतरत्र होऊ शकते महाराष्ट्र वगळता. त्यामुळे काँग्रेस थांबणार नसेल आणि जर ठाकरे बंधूंना एकत्र यायचं असेल तर महाविकास आघाडीचं भवितव्य काय असेल? नाही, असं आहे की महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सगळीकडे या पक्षांची युती होणार नाही. म्हणजे इकडे भाजपाही आपल्या मित्र पक्षांबरोबर सगळी ठिकाणी युती करेल असं नाही. तसंच शिंदे असतील, शिंदेचे काही स्वतःच ठाण्यामध्ये युती होणार आहे की माहित नाही आपल्याला. ज्या पद्धतीने गणेश नाईक आज बोलतात त्याप्रमाणे नवी मुंबईत भाजपा आणि शिवसेनेची युती होणार आहे का ते माहित नाही आपल्याला. तसंच महाविकास आघाडीमध्ये आहे. आणि यापूर्वीचा काळ जर बघितला आपण तर महाविकास म्हणजे त्यावेळेस 2 काँग्रेसची आघाडी असताना या दोन्ही काँग्रेस एकमेकाविरुद्ध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढल्या. 2017च्या ज्या निवडणुकीचा आपण उल्लेख करतोय त्या निवडणुकीमध्ये राज्यात एकत्र सत्तेत असलेली भाजपा आणि शिवसेना वेगळी लढली होती आणि ती लढत किती
टोकाचा संघर्ष होता तो की त्याच निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपण 25 वर्ष भाजपा बरोबरच्या युतीत चढलो असं टोकाचं विधान त्यावेळेस केलं होतं आणि पुढचा संघर्ष त्याची मला वाटतं की ती सुरुवात होती. या सगळ्या गोष्टी विचार केला तर महाविकास आघाडीच्या दृष्टीने बघितलं आपण तर काँग्रेस बरोबर मुंबईत युती होणार नाही हे उद्धव ठाकरेंनी आधीच मला वाटतं की स्पष्ट केलेलं आहे. त्यावेळेस मनसे येणार की नाही याच्यामध्ये त्याच्याबद्दल आशंकता होती पण त्यावेळेस त्यांनी जाहीर केलंय. त्याच्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेस स्वतंत्र लढेल असं दिसतंय आणि मनसे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील. आणि ज्या बिहारच्या निवडणुकीचा उल्लेख केला शेवटी तारखा पण महत्वाच्या आहेत. आता बिहार निवडणुकीच्या विधानसभेच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाही. पण अशा परिस्थितीमध्ये भाजपा असेल किंवा काँग्रेस जे राष्ट्रीय पक्ष असतील ते मनसे बरोबर युती करण्याच्या दृष्टीने फार ते उत्सुक असणार नाही. पण ह्या निवडणुका होऊन गेल्या असतील समजा जेव्हा महापालिकेची निवडणूक आहेत त्यावेळेस कदाचित म्हणजे अगदीच युती नाही झाली तर ज्याला आपण स्ट्रॅटेजिक सीट डिस्ट्रीब्युशन म्हणतो अशा पद्धतीने काही स्ट्रॅटेजिक अलायन्स काही होऊ शकते. परंतु त्याच्या तारखा आल्यानंतर याची स्पष्टता होईल. पण काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडी मुंबईत तरी किमान या दोघांबरोबर असेल असं आज तरी दिसत नाही एवढं निश्चित. अगदी अभय सर धन्यवाद तुम्ही केलेल्या या विश्लेषणाबद्दल. आपण पाहतोय की ठाकरे बंधू यांची पुन्हा एकदा भेट झालेली आहे आणि एक औपचारिक पाऊल दोघांना एकत्र येण्याच्या दृष्टीने राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याच्या दृष्टीने एक औपचारिक पाऊल पडलं असं म्हटलं जात आहे. दरम्यान ठाकरे बंधूंच्या या भेटीनंतर संजय राऊतांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. त्यांच्यावर मी सुद्धा होतो राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले गेलो. त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. बरं. काहीही राजकारण नव्हतं. बरं. सत्य असं आहे. बरं. गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले तेव्हा राजसाहेबांच्या आई म्हणजे उद्धवजींच्या मावशी काकी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही. बरोबर. तेव्हा तू परत ये मला भेटायला. बरोबर. आणि त्यानुसार मावशींना भेटायला पुन्हा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भेटीवरून महायुतीच्या नेत्यांनी मात्र निशाणा साधलाय. एकदाच काय ते ठरवा असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावलाय. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं. याशिवाय दोन्ही भाऊ एकत्र आले तर फक्त राजकारणासाठीच एकत्र येतील अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मला वाटतं की एकदा काहीतरी निर्णय त्यांनी करून टाकावा. टीव्ही चॅनलमध्ये एक दिवसाआड कधी राज ठाकरे साहेब देवेंद्रजींच्या घरी गणपती दर्शनाला गेलेत की त्याच्यावरून काही बातम्या होतात. कधी माननीय उद्धवजी माननीय राज ठाकरे साहेब एकत्र आले त्याच्या काही बातम्या होत्या. कोणाचाही आक्षेप नाहीये. त्यांनी एकत्र यावं. एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक लढवावी. आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी लढवली होती. त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आले तो कुछ तो भी होने वाला है आणि नंतर लक्षात आलं कुछ भी नहीं होता है. मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल. दोन्ही राज ठाकरे आणि उद्धवजींना ते एकत्र भेटत आहेत. तो आज भेटत नाही. ते रोज लग्नात भेटतात. मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात. गणपती करता भेटतात. भेट जाऊच राहतात. त्यांनी काही नाही असं आता ते काय भेटतात ते त्यांना विचारलं पाहिजे ना. महायुतीवर कुठलाच परिणाम नाही. महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिलेला आहे. मी यापूर्वीच सांगितलं आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा आम्ही जो काही आमच्या कोर ग्रुप किंवा आम्ही जे काही आमचा पक्ष आहे आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे. त्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं, पारिवारिकही एकत्र यावं, घरगुती एकत्र यावं, कौटुंबिकही एकत्र यावं आणि राजकारणातही एकत्र यावं. आमचा काही त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय. शेवटी राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले? राजकीय कारणाने झाले. राजकारणात त्यांचं पटलं नाही, वेगळे झाले. आता राजकारणात त्यांचं पटायला लागलं, एकत्र आले. त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे? याच्या मधात वेगळे झाले कुठल्या कारणाने झाले होते?
राजकीय कारणाने झाले होते. एकत्र का आले तर राजकीय कारणाने आले. त्याच्या मधात बावनकुळेचा का प्रश्न आहे?